आज सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली आहे। खूप छान वातावरण तयार झाले आहे आणि अशा वातावरणात कोथिंबीर वडीचा आस्वाद घेणार आहे। मस्त। नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी काही टिप्स सोबत घेऊन येत आहे कोथिंबीर वडी। तर या ठिकाणी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक कोथिंबीर जुडी घेतली आहे, निवडून घेतली। आता हे स्वच्छ धुवून चाळणीत नितळायला ठेवायचं पाणी। 2-3 पाण्याने कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीत पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायची। या ठिकाणी मी कोथिंबीर वडीसाठी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ एका सुती कापडाने स्वच्छ पुसून, ओलसर कापडाने स्वच्छ पुसून हे तांदूळ आणि मूग डाळ भाजून घेतले। आता हे थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे पिठेचे। तांदूळ आणि मूग डाळ थंड झाले आहे। यात मी 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे आणि बारीक करून घ्यायचे। तांदूळ आणि मूग डाळ या पिठामुळे कोथिंबीर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। खूप छान टेस्ट लागते त्याला। तुम्ही बघू शकता एकदम बारीक पीठ केलेलं आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता यामध्ये मी पुदिना घेतला 1 वाटी, यामध्ये टाकून घ्यायचा, कारण पुदिन्यामुळे कोथिंबीर वडीला वेगळीच टेस्ट येते। तांदूळ मूग डाळ पीठ टाकून घ्यायचं। बेसन पीठ अर्धी वाटी घेतले। मिरची पावडर 1 चमचा घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तीळ अर्धी वाटी घेतलेत। हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडासा हिंग टाकून घ्यायचा। हे सर्व साहित्य आता एकत्र मिक्स करून घ्यायचं छान। लसूण जिरे बारीक करून घेतले ते टाकून घ्यायचे। या ठिकाणी कोथिंबीर वडीसाठी पीठ तयार आहे। कोथिंबीर वडीसाठी पीठ मळताना पाण्याचा वापर नाही करायचा, कारण ऑलरेडी कोथिंबीर धुतल्यामुळे त्याला पाणी असते आणि मसाल्यामुळे अजून पाणी सुटतं आणि पिठाचं पण प्रमाण जास्त नाही वापरायचं, कमीच ठेवायचं। आता या पिठाचे रोल बनवून घ्यायचे गोल आणि उकडून घ्यायचं। हे उकडण्यासाठी पाणी ठेवले पातेल्यात। थोडंसं तेल टाकून झाकून ठेवायचं। 1-10 मिनिटं कमी गॅसवर उकडून घ्यायची कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी उकडून झाली आहे। आता याला कट करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे तेलात। तुम्हाला जर तेलात तळायचे नसेल तर तुम्ही याला फोडणी देऊ शकता। तीळ, लसूण, जिरे, खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून। तेल गरम झालेलं आहे। आता वड्या टाकून घेऊयात आपण यामध्ये। तर या ठिकाणी मस्त कोथिंबीर वडी तयार आहे। मुलांना जर एखादा पदार्थ आवडत नसेल तर वेगवेगळे आयडियाज वापरून तुम्ही अशी डिश सजावट करू शकता, जेणेकरून मुलांना आवडेल। अशा पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज वापरून तुम्ही जर डिश बनवली आणि मुलांसमोर ती डिश दाखवली तर नक्कीच मुले आवडीने खातील। मुलांना आवडेल अशी अजून एक टिप्स मी तुम्हाला देत आहे। या कोथिंबीर वड्यावरती तुम्हाला जशी हवी तशी डिझाईन दह्याने करू शकता तुम्ही। अशा पद्धतीने दही टाकून घेतले। आता यावरती चिंचगूळ चटणी टाकून घ्यायची। मुलांना नक्कीच आवडेल। तर एकदा नक्की कोथिंबीर वडी करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।